महापौर भाजपचा होणार का? काय फॉर्म्युला ठरणार आहे का? आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची स्थापना इकडे झालेली आहे. आमची गटाची स्थापना झाली आणि गटनेत्याची आज निवड ही घोषित करण्यात आली. त्याची नोंद या इकडे कोकण भवनमध्ये कोकण आयुक्तांकडे केलेली आहे. याच्यामध्ये पुढच्या ज्या घडामोडी आहेत, ज्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पदावर काय असलं पाहिजे याच्या संदर्भातली भूमिका ही नजीकच्या काळामध्येच पक्ष म्हणून आम्ही सगळेजण मिळून घेणार. याच्या संदर्भातली आज बैठकही आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल आणि प्रामुख्याने सर्व नगरसेवकांचं मत खरं तर विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेता पद आपल्याकडे घेतलं पाहिजे या भूमिकेचं आहे. पण याच्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये इलेक्शन लढलोय, त्याच्यामुळे निश्चितपणे चर्चेमधनं याच्यामधनं काय खरं तर पुढचा मार्ग निघेल हा आम्ही प्रयत्न करतो. आज गणेश नाईकांवर खालच्या पातळीवर त्यांच्या प्रवक्त्यांनी टीका केली. ज्या पद्धतीने खालच्या पातळी राजकारणात स्तर घसरत चाललाय का? मी खरं तर या पातळीची टीका टिप्पणी कोणी करणं हे योग्य नाही. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून अनेकदा चॅनल्सवरती जात असतो, पण याच्यामध्ये आपण कुठली पातळी ठेवली पाहिजे आणि कुठल्या स्तरावरती आपण उतरलं पाहिजे याच्यावरनं लोक खरं तर आपली आणि आपल्या पक्षाचं आकलन करत असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कुठेही वक्तव्य करतो त्यावेळेस ती पक्षाची भूमिका मांडत असतो. पक्षाच्या संदर्भातली भूमिका मांडत असताना याच्यामध्ये मतदार लोक जनता आपल्याला बघत असते हे डोळ्यासमोर ठेवून खरं तर आपण वक्तव्य केलं पाहिजे. सर, पण हे शीतयुद्ध निवडणुकीनंतर संपेल असं वाटलं होतं, मात्र परत एकदा सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये निश्चितपणे बघा, ते प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका घेत असतो आणि ती पक्षाची भूमिका घेत असताना कार्यकर्त्याची भूमिका घेत असताना त्याच्यामध्ये ते अग्रेसिव्हली कुठे कुठे भूमिका मांडतही असते. पण याच्यामध्ये निश्चितपणे आमचे राज्याचे नेते सक्षम आहेत. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार काम करते. सगळेच नेते एकत्र कॅबिनेटमध्ये सर्व राज्याच्या हिताचे निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती योग्य त्या वेळेस त्यांच्या माध्यमाने मार्ग निघून जाईल. सर, तुम्ही निवडणूक प्रभारी देखील आहात. तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करणार का? कारण शिंदे वडवली भाजप वाढली अशा पद्धतीचं बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आलं होते. त्यामुळे कुठली खाते महत्वाची आहे ती भाजप या ठिकाणी मागणी करणार आहे? याच्यामध्ये आता एकत्रित चर्चा निश्चितपणे होईल. याच्यामध्ये जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये लोकांसमोर मतदारांसमोर जो एक ब्लूप्रिंट ठेवलेला आहे, त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय. तो विकास ठाण्यातही झाला पाहिजे हे निश्चितपणे मतदारांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमधलं प्रमुख पद हे भारतीय जनता पार्टीकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जो अजेंडा डोळ्यासमोर लोकांच्या ठेवलेला आहे तो आम्हाला पुरा करता येईल. 2.5 वर्ष सर मागणी नाही, याच्यामध्ये आमची मागणी फार स्पष्ट आहे की जो कोण त्या प्रमुख पदावर बसेल त्याला त्या पदाला न्याय देण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष कार्यकाळ असणं गरजेचं आहे. 1 वर्षामध्ये त्याला त्या पदाला न्याय देता येणार नाही. त्याच्यामुळे त्या प्रमुख पदावरती जो कोण व्यक्ती असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणे भेटला पाहिजे. 2.5 वर्ष महापौर आपण मागणार आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो कोण व्यक्ती त्या पदावर असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ असणं हे अपेक्षित आहे. सर, गटनेते कोणी नाही? आमचे गटनेता सन्माननीय मुकेश मोकाशी यांची आज या इकडे कोकण भवनमध्ये आम्ही नोंद केलेली आहे. ते थट्टम नगरसेवक आहेत आणि माजी उपमहापौर.